रामकृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे कृष्ण हरे जय जय राम 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 कृष्ण हरे रूप पाहता लोचणी सुख झाले ओ साजणी सुख झाले ओ साजणी सुख झाले ओ साजणी रूप पाहता लोचणी सुख झाले ओ साजणी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा बहुता सुकृताचे जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि 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 जय राम कृष्ण हरि जय जय क्षण क्षणाचे करावा विचार क्षण क्षणाचे करावा विचार करावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान संत समागमी धरून यावं संत समागमी धरून यावं संत समागमी धरून यावडी संत समागमी धरून यावडी करावी तातडी परमार्थी करावी तातडी परमार्थी करावी तातडी परमार्थी नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारी 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 तये डोळे धुरे भरून राहू तये डोळे धुरे भरून
आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान विठोबा रखुमाई 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 क्षणोक्षणाची करावा विचार 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 तरावया पार भव सिंधू तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणारे सकळ नाशिवंत देह जाणारे सकळ तरावया पार भव सिंधू तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ क्षणोक्षणाची करावा विचार क्षणोक्षणाची करावा विचार क्षणोक्षणाची करावा विचार क्षणोक्षणाची करावा विचार तरावया पार भव सिंधू तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ तरावया पार भव सिंधू तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान नाशिवंत देह जाणार नाशिवंत देह जाणार आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान नाशिवंत देह जाणार
क्षण क्षणाहाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नासिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमी धरून यावडी करावी तातडी परमार्थी तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहू नासिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांच्या दुसरे चरण संताजीला दुसरे चरण संताजीला त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेणे बोलतो वचने अतिभाविका प्रथम नमन करू गणनाथा उमाशंकराचे सुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांगी आता दंडवत दुसरी वंदू सारजाचे चतुरननाचे आत्मजा वाक्सिद्धी पाविजे सहजातीच्या चरणवजा दंडवत आता वंदुदेव ब्राह्मण ज्यांचे निपुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जनदया माशी दंडवत आता वंदू साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारत जनतया माशी दंडवत आता नमुरंग भूमिका कीर्तने उभे होते लोका टाळ मृदंग श्रोते देखा दया माशी दंडवत ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोली बोबड्या बोला ज्ञानी म्हणून पुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे विठ्ठल विठ्ठल क्षण क्षणाहाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नासिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग. येच्चे यावद्भूत तलावर जन्माला आलेल्या जडजीवांचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंड जिजविणारे संत श्री तुकाराम महाराज यांचा आणि बहुतेकांच्या परिचयाचा. मनुष्य म्हटला की जन्माला आल्यापासून मरेपर्यंत विचार करीतच असतो. असा एकही मनुष्य नाही की जो विचार करीत नाही. विचाराचं क्षत्र भिन्न असेल पण विचार करीत नाही असा माणूस जन्मालाही आलेला नाही. सुख वेगळं आणि समाधान वेगळं. सुख पैशानं मिळतं आणि विचार केल्याशिवाय समाधान प्राप्त होत नाही. म्हणजे समाधानासाठी गरज विचाराची आहे, सुख मिळण्यासाठी गरज पैशाची आहे. ज्याच्याजवळ पैसा आहे तो सुखी आहे पण समाधानी असेल याची शाश्वती नाही. पैसा असल्यानंतर राहायला माडी, बसायला गाडी, खायला मिष्टान्न पण गोळा खाऊन रात्र रात्र झोप येत नाही म्हणजे सुखी आहे पण समाधानी नाही. या उलट ज्याच्या जीवनामध्ये विचार आहे समाधान तिथे आहे. कारण विचारा वाचून विचारा वाचून हे विचारा वाचून विचारा वाचून नपविते समाधान नपविते समाधान नपविते समाधान नपविते समाधान नपविते समाधान नपविते समाधान विचारा वाचून नपविते समाधान नपविते समाधान नपविते समाधान विचारा वाचून नपविते समाधान नपविते समाधान विचारा वाचून न पविजे समाधान. समाधानासाठी गरज विचाराची आहे.
किया जाता है और करना पड़ता है। घटना घटने के बाद करना पड़ता है, उसको पश्चाताप बोलते हैं। और घटना घटने के पहले जो किया जाता है उसको विचार बोलते हैं। समाधानासाठी विचाराची अत्यंत आवश्यकता आहे। आणि मी सांगून गेलो, विचार करीत नाही असा मनुष्य जन्मालाही आलेला नाही। प्रत्येक जण विचार करतो, त्या विचाराचं क्षेत्र ज्याचं त्याचं भिन्न असेल, पण विचार हा चाललेलाच आहे। आणि ही नाडी समाजाची तुकोबाराने ओळखलेली आहे। बाबा रे, जन्माला आल्यापासून मरेपर्यंत तुम्ही कोणता ना कोणता विचार करताच ना। हो महाराज, अरे मग कोणताही विचार करण्यात आयुष्य घालवण्यापेक्षा क्षण हाची करावा विचार, क्षण हाची करावा विचार, क्षण हाची करावा विचार, हाची करावा विचार, क्षण हाची करावा विचार, क्षण हाची करावा विचार, कोणताही विचार करण्यात आयुष्य घालवण्यापेक्षा हाची करावा विचार। महत्वाचा शब्द आहे क्षण क्षणा। इथे जर असं लिहिलं असतं, वर्षानुवर्ष हाची करावा विचार, दिवसेंदिवस हाची करावा विचार, महिनोमहिनी हाची करावा विचार। शब्द संतांचे आहे। क्षण क्षणा हाची करावा विचार। प्रत्येक क्षणाला का, याचं कारण आहे, पुढच्या क्षणापर्यंत आपण जगू हे शाश्वती नाही। क्या जीवन की पकरी आस, हा तो लिया नहीं तेरा घास, ग्रास गिळी सत्ता नाही हाती। आणि म्हणून एकही क्षण न दवडता क्षण क्षणा हाची करावा विचार। दुसरा एक अर्थ आहे, थोरा मोठ्यांच्या आयुष्याच्या मानाने आपलं आयुष्य क्षणभर आहे। थोरा मोठ्यांच्या आयुष्याचा जर विचार केला तर नामदेव महाराज यादी देतात, 1,60 कोटी देखा 30 लक्ष 10 सहस्त्र लेखा 7 सेते 9 मास बापा तया हिरण्यकश्यपा काय झाले। 1,60 कोटी 30 लक्ष 10,700 वर्ष आणि 9 महिने एवढं आयुष्य हिरण्यकश्यपूला होतं। त्याच्या मानाने आपले 62.5 म्हणजे क्षणभर आहे। तसा जर विचार केला तर प्रत्येक युगामध्ये एक शून्य कमी झालेला आहे। सत्ययुगामध्ये मानवाला 1,00,000 वर्ष आयुष्य होतं, पुन्हा शून्य कमी झालं त्रेतायुगामध्ये 10,000 वर्ष आयुष्य, पुन्हा शून्य कमी झालं द्वापार युगामध्ये 1,000 वर्ष आयुष्य, पुन्हा शून्य कमी झालं कलियुगामध्ये 100 वर्ष आयुष्य। आता 100 वर आलं। आता सर्व मिळून देवाला प्रार्थना करू की देवा आता शून्य कमी करण्याच्या भानगडीत पडू नको। 10 मध्ये 2च पंचवार्षिक होतात, बाकीचे उद्योग कधी बघायचे। म्हणून आपल्या लक्षात येईल, थोरा मोठ्या सत्य त्रेता द्वापार आणि कली 4 युगाची एक चौकडी हे 1,000 वेळेला जातात तेव्हा ब्रह्मदेवाच्या रात्रीचे 12 तास होतात। आणि पुन्हा हे 1000 वेळेला जातात तेव्हा दिवसाचे 12 तास, 30 दिवस महिना, 12 महिने वर्ष आणि असा 100 वर्ष ब्रह्मदेव जगतो। त्याच्या मानाने आपलं आयुष्य एक क्षणभर आहे। आणि म्हणून क्षण क्षणा हाची विचार करावा या म्हणण्याचं तात्पर्यच आहे की जन्मभरी हाची करावा विचार। मग क्षण शब्द का? क्षण हे प्रवृत्ती करता शब्द आहे। परमार्थामध्ये प्रवृत्त होण्यासाठी सोपं सांगावं लागतं। तुम्हाला प्रमाणाची कल्पनाही आहे। सुका लागे करसी तळमळ तरी तू पंढरीसी जाई एक वेळ। मग एक वेळ जा म्हणतात तर काय दरवर्षी पंढरपूरला जाणारे मूर्ख आहेत?
याचा उद्देश आहे संतांना माहिती आहे, एकदा पंढरपूरला गेलं आणि तिथल्या आनंदामध्ये रममाण झालं की दुसऱ्या वर्षीच्या आषाढीला नायलांच्या दोऱ्यांनी जरी बांधून ठेवलं कॉटवर तरी दोरी तोडून गेल्याशिवाय राहणार नाही. एक वेळ पंढरपूरला जा म्हणजे याचा अर्थ आहे जन्मभर वाऱ्या कर. तसं क्षणभर विचार करा याचा अर्थ आहे जन्मभर विचार करा. हरिपाठाची सर्वांना कल्पना आहे आणि त्या हरिपाठाच्या पहिल्या चरणामध्ये शब्द आहे, देवाचे द्वारी उभा क्षणभर, देवाचे द्वारे उभा क्षण भरी, देवाचे द्वारी उभा क्षणभरी, देवाचे द्वारे उभा क्षण भरी, देणे मुक्तीचारे साधेल्या, देणे मुक्तीचारी साधीला, देणे मुक्तीचारी साधीला. देवाचे द्वारी उभा क्षणभरी. मग ज्ञानोबा रायाला जर क्षणभरच म्हणायचं होतं तर शेवटच्या अभंगात रिकामा अर्ध घडी राहू नको. आता अर्ध घडी रिकामा राहू नको का? क्षणभर म्हणता 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 एकदा रममाण झाला ना, आता अर्ध घडी रिकामा राहू नको. मग क्षणभर म्हणण्याचा अर्थच आहे जन्मभर. जसं पूर्वीचा काळ, आता पूर्वीचे दृष्टांत पटवून देताना सध्या कीर्तनकारांचे डोकं चालत नाही. शहरामध्ये नाही पण खेडेगावातल्या सर्व म्हाताऱ्या माणसांना कल्पना आहे, पूर्वी मुलगी सासरला चालली की माहेरला ही अशिक्षित म्हातारे सुद्धा ठरवत होते. ओळख नसताना सुद्धा म्हणायचे, रामभाऊ ही मुलगी माहेरला चालली. तुम्हाला कसं माहित? तोंड बघा ना मुलीचं तोंड जर गाडीवानाकडे असलं की समजावं गाडी चालली माहेरला, आणि मुलीचं तोंड जर गाडीवानाच्या विरुद्ध दिसेला असलं तर म्हातारी माणसं हळहळ करायची, पाटील ही बैलगाडी सासरला चालली. तुम्हाला कसं माहित? साधं गणित आहे हो. कन्या सासुऱ्यासी जाय मागे परतोणी पाय. म्हणजे मुलीचं तोंड जर मागे असलं तर समजावं गाडी सासरला, आणि तोंड जर मुलीचं गाडीवानाकडे असलं तर समजावं गाडी माहेरला. हे अशिक्षित लोक पूर्वी ठरवत होते. मी आता सगळ्या सुशिक्षितांना जाहीर आव्हान करतो, त्यांनी 97 मध्ये सांगावं सध्या गाडी कुठं चालली. कारण बैलगाडीचा काळ संपुष्टात आला, बुलेट गाडीचा सुरू झाला. त्या बुलेट गाडीवर आडवं बसावं लागतं, तिला मागही पाहता येत नाही, पुढेही पाहता येत नाही, तिसरीकडेच पाहावं लागतं. काय ठरवता गाडी सध्या सासरला चालली का माहेरला? ही दृष्टांत पूर्वीचे आहे. अल्पवयात लग्न झालं म्हणजे मुलगी बापाच्या गळ्यात पडायची, बाबा एखाद्या विहिरीत ढकला मला पण सासरी नका पाठव. का? तो सासरा ते दीर नणंद वाटेल ते त्रास देतात मला. कुलवान बाप म्हणायचा, पोरी तिकडे मेली तरी चालेल, आता इथे राहता येणार नाही. शेवटी जायच्या वेळेला मुलगी बापाच्या गळ्याला बिलगून रडायची आणि बापही अंतकरणापासून रडायचा, पोरी माझ्यासाठी एकदा जा, पुन्हा नाही गेली तरी चालल. आणि एकदा मुलगी सासरला गेली, सासरच्या सुखात रममाण झाली म्हणजे वडिलाला खाली टाकलं तरी त्याची मुलं विचारायची, बाबा इच्छा कशात आहे? ताईला भेटण्याची इच्छा आहे रे. आणि मग गडी जायचा आणि तो गडी जाऊन सांगायचा, ताईसाहेब तुमचे वडिला आजारी आहे, कालपासून खाली टाकलेला आहे. तेव्हा त्यांची इच्छा आहे, तातडीनं बोलावलं. अरे कसं शक्य आहे रे? का? अरे 2 मुलं इंग्लिश स्कूलला, त्यांचा डबा करून द्यावा लागतो, हे ऑफिसला त्यांचा डबा, 2 जर्सी गाई व्याल्या, दूध काढून मला डेअरीवर न्यावं लागतं. हे सगळे दुसऱ्याच्यावर सोपवून कसं येणं शक्य आहे? बरं ते पिकलं पान आहे, गळून पडणार आहे, मी आल्यावर काय हिरवं करायचं राहिली? मग आता एकदा येऊन पुन्हा 10व्याला येऊ, हे 2-2 हेलपाटे मला जमणार नाही. तेव्हा तू आता जाऊन माझ्या आईला सांग, म्हणावं म्हातारं मेलं म्हणजे एकदाचं पत्र पाठवून दे, 10व्याला येईल. कोण्या मुलीचे उद्गार आहे? जी मुलगी एकदाही सासरी जायला तयार नव्हती, आता वडील मरण पावले तरी यायला तयार नाही. वडील म्हणत होते, पोरी माझ्यासाठी एकदा जा. एकदा जा म्हणण्याचाच अर्थ होता जन्मभर सासरी राहा. तसं एकदा पंढरपूरला जा म्हणजे जन्मभर वाऱ्या कर, क्षणभर विचार करा म्हणजे जन्मभर विचार कर. विठ्ठल 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 विठ्ठल. क्षणक्षणा हाची करावा विचार, या शब्दाचा अर्थच आहे जन्मभरी हाची करावा विचार. हो पण तुकोबारा आहे, जन्मभरी हाची विचार करावा म्हणजे नेमका कोणता? तरावया पार भव सिंधू, तरावया पार भव सिंधू, तरावया पार, भव सिंधू, तरावया पार. तरावया पार भवसिंधू. भवसिंधू तरुण जाण्याचा विचार जन्मभर करा. भवसिंधू शब्दाचा अर्थ आहे संसार सागर. सिंधू म्हणजे समुद्र आणि संसार म्हणजे
भव म्हणजे संसार. मग संसाराला समुद्र का म्हटलेला आहे याचं साम्य सांगतो. समुद्र बघून सुद्धा पाणी किती गॅलन आहे याचा अंदाज घेता येत नाही. आपण सहज विचारतो, मुंबईला गेला होता का? गेलो होतो. समुद्र बघितला? अरे फिरून आलो. किती पाणी आहे? काय सांगावं. जसं समुद्र बघूनही पाणी किती आहे सांगता येत नाही, तसं संसाराचा उपभोग घेऊनही दुःख किती क्विंटल आहे मोजता येत नाही. म्हणून उपमा संसाराला सागराची आहे. विठ्ठल विठ्ठल. मग प्रश्न आहे, तो संसार सागर तरुण जाण्याला अशक्य आहे की कठीण आहे? अशक्य जर असता तर कोणीच तरले नसते. म्हणजे अशक्य नाही, कठीण आहे. किती कठीण? ब्रह्मादिका पार नुलंघवे सामर्थे. ब्रह्मादिका पार नुलंघवे सामर्थे. ब्रह्मादिका पार नुलंघवे सामर्थे. ब्रह्मादिका पार नुलंघवे सामर्थे. करिता विचार तो हा दृढ संसार. ब्रह्मादिका पार नुलंघवे सामर्थे. कठीण आहे, कठीण आहे पण अशक्य नाही. भगवान सांगतात, येथे एकच लीला तरले. जे सर्व भावे मज भजले. तया ऐलीच थडिये सरले माया जाळ. बरीच परमार्थाचा संबंध नसलेली माणसं प्रश्न विचारतात, बुवा काय तुमचा पंढरपूरचा विठोबा कमरेवर हात ठेवून का उभा? अरे पण त्यानं त्याच्या कमरेवर हात ठेवले रे, तुला काय तकलीफ? तुम्ही पहा, परमार्थ करणाऱ्याची काळजी न करणारा जास्त. अरे पण मोठ्याच्या कृतीमध्ये मोठा अर्थ भरलेला असतो. कमरेवरच हात का? रामचंद्र प्रभू सीतामाईच्या शोधार्थ फिरतात तेव्हा वर बघत नव्हते आणि खाली बघत नव्हते. कारण डोळे डबडबलेले आहे. प्रभूला वाटतं वर बघावं तर सूर्य आहे, त्याला वाटलं माझ्या वंशात रडकपोर जन्माला आलं. आणि खाली बघावं तर सीतेची आई पृथ्वी ती माझी सासू लागते, तिला वाटलं धनुष्य तोडलं तेव्हा कर्तबगार वाटलं होतं पण रडकात जावाही निघाला. खाली बघत नाही, वर बघत नाही. त्याप्रमाणे आमचा पांडुरंग परमात्मा कमरेवर हात ठेवून आहे. याचं कारण, कटी ठेवून हात जना दावी तो संकेत भव सिंधूचा अंत तुलाची. येणाऱ्या सर्व भक्तांना आमचा परमात्मा सांगतो, बाबा रे तुम्ही माझ्याकडे आला ना, आता तुम्हाला भवसागराचं पाणी फक्त कंबरभर आहे. आणि कंबरभरच पाणी आहे हे सांगण्यासाठी आमचा पांडुरंग करकटावरी ठेवून या. करकटावरी ठेवून या. करकटावरी ठेवून या. म्हणून तुकोबाराय सांगतात, भवसागर तरता कारे करी तसा चिंता. पैल उभा दाता कटी कर ठेवून या. त्याची पायी घाला मिठी. भवसागर तरुण जाण्याचा विचार जन्मभर करावा. क्षणक्षणा हाची करावा विचार. याचा अर्थ जन्मभर हाची विचार करावा. हाची विचार म्हणजे तरावया पार भवसिंधू विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. क्षणक्षणा हाची करावा विचार. तरावया पार भव सिंधू. एकही क्षण वाया न घालवता क्षणक्षणा, प्रत्येक क्षणाला. कारण पुढच्या क्षणी आपण जगू हे आपल्या हातात नाही. कारण पुढच्या क्षणापर्यंत आपण राहू याची शाश्वती नसल्यामुळे. याचं कारण नाशिवंत देह जाणार सकळ. नाशिवंत देह जाणार सकळ. नाशिवंत देह जाणार सकळ. नाशिवंत देह जाणार सकळ. तो काळ सावधान ऐशता तो काळ सावधान. नाशिवंत
नाशिवंत देह जाणार सकळ. देह हा तिन्ही नाशात मोडतो, तिन्ही लिंगी चालतो. तो देह, ती काया, ते शरीर. ते शरीर नपुसकलिंगी, ती काया स्त्रीलिंगी. तो देह पुल्लिंगी. जसा तिन्ही लिंगामध्ये चालतो तसा देह तिन्ही नाशातही मोडतो. स्वभावनाश, आश्रयनाश आणि परतानाश. दुसऱ्याने डोक्यामध्ये दगड घातला आणि मृत्यू आला, याला परतानाश म्हणतात. प्रवास करताना त्या साधनाला अपघात होऊन याला मरण आलं, याला आश्रयनाश म्हणतात. नाही अपघातातून मेलन, दुसऱ्याने मारलं नाही तरी मरावंच लागतं, याला स्वभावनाश म्हणतात. शरीर जाता घवे नाशिवंत स्वभावे, म्हणून इतवा झुंजावे पंडू मरा. किंवा मदालसा आपल्या पुत्राला उपदेश करताना, हा देह नाशिवंत मला पुत्राचा बाळा, हा देह नाशिवंत मला पुत्राचा बाळा. वरी जन्म घातले रे कर्म कीटकाचा साला, कर्म घातले रे कर्म कीटकाचा साला. रव रव दुर्गंधी रे अमंगळ तिचा वादा, रव रव दुर्गंधी रे अमंगळ तिचा वादा. स्मरेच्या हरिहरा शरण जाई गोविंदा, स्मरेच्या हरिहरा शरण जाई गोविंदा, स्मरेच्या हरिहरा शरण जाई गोविंदा, स्मरेच्या हरिहरा शरण जाई गोविंदा. हा पर्याय मनाचा गोहंग डोरे बाळा, पर्याय मनाचा गोहंग डोरे बाळा, पर्याय मनाचा गोहंग डोरे बाळा, पर्याय मनाचा गोहंग डोरे बाळा. नाशिवंत देह जाणार सकळ. देह जाईल जाईल, शरीर जायाचे ठेवणे धरसी अभिलाष जेणे. जाणार आहे आणि म्हणून धोक्याचा इशारा देतात. इथे सावधान शब्द आहे. व्याकरण दृष्ट्या खातो हे क्रियापद आहे आणि क्रियापदाला जर कोणनी प्रश्न केला तर कर्ता आणि कायनी प्रश्न केला तर कर्म. कोण खातो? काळ खातो. काय खातो? आयुष्य खातो. म्हणजे आयुष्य हे काळाचं खाद्य आहे आणि काळाचे 3 प्रकार आहे. आतापर्यंतचं आपलं आयुष्य खाल्लं तो आपला भूतकाळ आहे. आता आयुष्य खात आहे तो आपला वर्तमान काळ आहे. आणि राहिलेलं आयुष्य नक्की खाणार आहे तो आपला भविष्य काळ आहे. आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान. नाशिवंत देह जाणार सगळ. नाशिवंत देह जाणार सगळ, नाशिवंत देह जाणार सगळ. नाशिवंत देह जाणार सगळ. आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान. महाराज, आम्हाला हे लक्षात आलं की जन्मभर विचार करतोच माणूस, पण हा विचार करावा. पण एक प्रश्न आहे महाराज, हा जो विचार करावा म्हणताय तुम्ही, तो विचार कोणत्या मार्केटला मिळतो बाबा? विचाराचं दुकान नसतं. जिथे जे मिळतं त्याचीच मागणी करावी लागते. नाहीतर एक हनुमानजीची प्रार्थना करीत बसलं, राम दुआरे तुम रखवारे, होतन आज्ञा बिनु पैसारे, सब सुख लहे तुम्हारी सरना, तुम रक्षक काहू को डरना, आपण तेज समारो आपै, तेन लोक हाकते कापै, भूत पिशाच निकट नहीं आवे, महावीर जब नाम सुनावे, नासै रोग हरे सब पीरा. हनुमानजी प्रसन्न झाले 12 वर्षांनी. बोलो क्या चाहिए? 12 साल हुए हनुमान जी, मेरी शादी नहीं होती, इतनी दया करो महाराज, शादी बना दो. हनुमान जी बोले, बेवकूफ कहीं की इतनी भी अक्कल नहीं, अगर मैं दूसरे की शादी बना देता तो मेरी नहीं होती. जाओ, ये माल राम जी के दुकान में मिलता है.
रामचंद्र प्रभूकडे आला, रामचंद्र प्रभू की प्रार्थना केली, प्रभु जी प्रसन्न झाले। क्या चाहिए? 12 साल हनुमान जी की प्रार्थना की थी भगवान, लेकिन हनुमान जी ने बोला है कि ये काम राम जी की दुकान में हो सकता है, जाओ राम जी की दुकान में करके आपके पास आया हूँ भगवान। 12 साल हुए शादी नहीं होती, तो दया करो महाराज शादी बना दो, जा हो जाएगी शादी। प्रभूने आशीर्वाद दिला, घरी आलं, लग्न जुळलं, थाटात पार पडलं आणि हे दोघंच नवरा बायको जत्रा बघायला गेले। 9 लाख यात्रा होती, प्रचंड गर्दी। दुपारच्या 2 वाजेपर्यंत बायको माग माग होती। 2:30 वाजता जी हरवली, 8 दिवस सापडेना, रडू लागलं, तलाश करतय, 8 दिवस पत्नीचा शोध लागत नाही। 8 दिवसांनी पुन्हा रामचंद्र प्रभूकडे आलं। प्रभु जी क्या हुआ? आपकी असीम कृपा से मेरी शादी तो बनी थी, लेकिन मैं जतरा देखने गया था भगवान। दोपहर के 2 बजे तक मेरी पत्नी मेरे पीछे पीछे थी, लेकिन 2:30 बजे कहाँ चली गई तो तलाश नहीं लगता। 8 दिन हुए भगवान, इतनी दया करो, मेरे पत्नी का तलाश करो। राम जी बोले बेवकूफ कहीं के इतनी भी अक्कल नहीं, अगर मैं दूसरे की पत्नी का तलाश करने वाला होता तो मेरे जानकी का तलाश करने हनुमान को क्यों भेजता? जाओ, ये माल उसके दुकान में मिळता। जिथे जे मिळतं म्हणून इथे स्पष्टता आहे। चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका असण्याची की। विचार हा संतांच्या जवळ असतो आणि संतांच्या जवळच विचार असल्यामुळे संत समागमे धरावी आवडी, संत समागमे धरावी आवडी, संत समागमे धरावी आवडी, संत समागमे धरावी आवडी। करावी तातडी, करावी तातडी, परमार्थी, परमार्थी, नाशिवंत देह, जय हो। सकळा, नाशिवंत देह, सकळा, करावी तातडी, करावी तातडी, परमार्थी, परमार्थी, नाशिवंत देह, संत तेथे विवेका असण्याची की। जिथे चंद्र तिथे चांदण्या, जिथे शंभू तिथे भवानी, तसं जिथे संत तिथे विचार। विचार हा संतांच्या जवळच मिळत असल्यामुळे संत समागमी धरावी आवडी। संताचा समागम, कारण विचार संतांच्या जवळ आहे आणि त्यांच्या समागमात राहून करावं काय? उत्तर आहे करावी तातडी परमार्थी। परमार्थ शब्दाचा अर्थ होतो परम म्हणजे श्रेष्ठ, अर्थ म्हणजे धन। श्रेष्ठ धनाची प्राप्ती करणे म्हणजे परमार्थ करणे। आपण ज्याला धन समजतो ते खरं धन नाही, कारण शेवटच्या वेळेला त्याचा काडी इतका उपयोग नाही। तुम्ही शेवटचा विचार करा, आपल्या कमरेला करगोटा सुद्धा नेता येत नाही। आराम के है सब संग साथ, जब वक्त पड़ा तब कोई नहीं, मतलब के है लोग सभी दुनिया में किसी का कोई नहीं। जब टिकट मिला है जाने का, डेरा किया स्मशानों में, वहाँ जलाने वाले लाखों थे, चलने वाला कोई नहीं। गर्दी पेटवणाऱ्याची आहे, पेटावं लागतं ते एकट्याला। शकी तोडतील कटीसूत्राची, निर्दय होती आप्तची, कमरेचा करगोटा सुद्धा सोबत नेता येत नाही। म्हणून याला खरं धन म्हटल्या जात नाही। खरं धन त्याला म्हणतात ज्या धनाचा वाटा बंधू मागत नाही, ज्या धनाची चोरी होत नाही, ज्या धनाला राजा ताब्यात घेत नाही, ज्या धनाला आग लागत नाही, जे धन खर्च केलं तरी कमी होत नाही, आणि जे धन आम्ही मेलो तरी आमची संगत सोडत नाही। संपदा तयाची नसरे कल्पांती, जोडविला भक्ती देवलाभ, जोडले हे नसरे धन, अविनाश आनंद घन। अमूर्त मूर्ती मधुसूदन समचरण देखलिया, परमार्थ महाधन। अनेक प्रमाणावर श्रेष्ठ धन म्हणजे परमार्थ। करावी तातडी, परमार्थामध्ये घाई करायची आहे आणि प्रपंच हा सावकाश करायचा आहे। त्याच्याही पुढे सांगतो, संसार हा होत असतो आणि परमार्थ करावा लागतो। प्रयत्नाने करायचा आहे तो परमार्थ,
आणि नशिबाने होत आहे तो संसार. पिरिलब्ध पहिले रचा 5 रचा शरीर, तुलसी चिंता क्यों करे रे भज भज रे रघुवीर. आधी रचना प्रारब्धाची आहे आणि नंतर रचना शरीराची आहे. आणि जसं जसं प्रारब्ध असेल तसं तसं ते सुखदुःख भोगावं लागतं. कशाप्रमाणे? आधी रूळ टाकलेले आहे आणि रुळावरून मग रेलगाडी धावलेली आहे. आता रुळावरून जर रेलगाडी धावू लागली आणि रुळाला जर वळण असेल आणि रेल्वे इंजिन ड्रायव्हर कितीही हुशार असला आणि त्यानं ठरवलं आता 20-25 किलोमीटरचं वळण घेतल्यापेक्षा मी सरळ गाडी डांबरीनं कल्याण स्टेशनला नेईल, त्याच्यानं जाणं शक्य नाही का? आता रेलगाडी हे ड्रायव्हरच्या ताब्यात नाही, रुळाच्या अधीन आहे. जरी ड्रायव्हरची इच्छा वळण चुकवायची असली तरी ते रुळाच्या अधीन गेल्यामुळे वळण हे घ्यावंच लागणार. तसं दुःख न भोगण्याची इच्छा असली तरी आपलं प्रारब्ध आपणाला दुःख देणारच. मनाविरुद्ध घटना घडतात संसारामध्ये का? ते नशिबानं चालतं आणि हे प्रयत्नाने करावं लागतं. पण माणसं हुशार, जिथे प्रयत्न लावायचे तिथं नशीब लावतात आणि जिथे नशिबावर ढकलायचं तिथं प्रयत्न चालवतात. तुम्ही सहज पहा, एखाद्याला जर म्हटलं आपण चला ना कीर्तनाला, आमच्या कुठल्या नशिबात, इथं नेमकं डोकं चालवतं नशिबात. चला ना पंढरपूरला, आम्ही काय एवढे नशीबवान आहेत का हो? पंढरपूरला कसं येणं शक्य आहे का? आमच्या कुठल्या पंढरपूर नशिबात, आमच्या कुठलं कीर्तन नशिबात. पण मुलांना सांगतं घरी, अरे मरून बघू द्या, मी मेल्यावर कुत्रे नाही हाल खायचे तुमचे, मी आहे म्हणून चाललं. तिथे प्रयत्नानं चाललं म्हणतं, परमार्थ नशिबावर ढकलतं. नाही, आपण लक्षात घ्या, प्रयत्न करायचे आहे ते परमार्थामध्ये आणि प्रारब्धाने होत असतो संसार. म्हणून इथे शब्द आहे करावी तातडी. तातडी का? घाईनं करायचा आहे. आल्यानं संसारा उठा, वेग करा, सावकाश करायचा तो प्रपंच. कारण मेलो तरी संपत नाही संसार आणि ठरवलं तर मरायच्या आधी अपूर्ण राहू शकत नाही तो परमार्थ. तुम्ही प्रपंचातलं उदाहरण घ्या आणि परमार्थातलं उदाहरण घ्या. प्रपंचातलं उदाहरण घर मेलो तरी पूर्ण होत नाही आणि परमार्थातलं उदाहरण मंदिर, त्याला पाया खोदला, जोता झाला, मग भिंती शिखराचं काम कळस बसला की देऊळ पूर्ण होतं. पूर्ण संसार करता येत नाही, पूर्ण परमार्थ करता येतो. मग पूर्ण करता येतो ना, मग घाई करा. का? याचं कारण आहे, क्या जीवन की प्रक्रिया, पुढच्या क्षणापर्यंत आपण जगू, नाशिवंत देह जाणार सकळ. म्हणून शब्द आहे करावी तातडी परमार्थी. महाराज, आतापर्यंत काय करावं याचं आपण प्रतिपादन केलं. आता फक्त काय करू नये एवढं सांगा. तुका म्हणे हा लोकीचा व्यवहार रे, 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 नये डोळे धुरे भरून राहो. इह लोकीच्या व्यवहारे. इथे धूर जो शब्द आहे तो धुंदी वाचक आहे आणि ही 3 प्रकारची आहे. तारुण्याची धुंदी, संपत्तीची धुंदी आणि सत्तेची धुंदी. तारुण्य कायम स्वरूपी नाही, त्याचा एक दिवस ती मर्यादा संपूर्ण म्हातारपणामध्ये प्रवेश होणार आहे. आपण पहा, लहानपणी असतं तसं तारुण्यात नसतं आणि तारुण्यात असतं तसं म्हातारपणात नसतं. हे ठरलेलं आहे. जायते अस्ति वर्धते विपरिणमते अपक्षीयते विनश्यती. कैसा विपरीत झाला
तोची देह नव्हे तुझा. लहानपणी कोणाचंही बाळ असू द्या, ओळख असू द्या नसू द्या, मग त्याचे कुरळे केस, ते हरणासारखे डोळे, गोरं पान, माणसं म्हणतात थांब रे बाळ थांब रे, एक पप्पी दे रे. पण असं कुठं वाचलं का हो? थांबावं आजोबा एक पप्पी द्या हो. नाही का? कैसा विपरीत झाला तोची देह नव्हे तुझा. याला विपरिणामते म्हणतात. म्हणजे तारुण्य संपणार आहे. तारुण्याचा उतरे भर, म्हातारपण बैसे डोळीवर, काळे केश होती शुभ्र, आले वृद्धपण बोलते. म्हणून काही काही म्हातारी माणसं वेळ जात नाही तेव्हा एकटी घरात बसतात. ज्ञानेश्वरी वाचत नाही, स्वतःच तारुण्यातला अल्बम काढतात आणि त्या अल्बम मधला एखादा कोल्हापूरच्या तालमीतला फोटो काढतात आणि मग ते 22 वर्षाच्या वयातला फोटो एका हातात घेतं आणि एका हातात आरसा घेतं आणि ते म्हातारा आरशात स्वतःला बघतं, स्वतःच्या फोटोकडे पाहतं, म्हणतं देवा कसा होतो मी. 112 किलो वजन होतं, 58 इंच छाती होती, कोल्हापुरी मिशा, 6.5 फूट उंची, सफरचंद सारखे गाल होते. आता दोन्ही गाल गैरहजर झाले. देवा काय भानगड झाली असावी. म्हणजे तारुण्य संपुष्टात येणार आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात तारुण्याची धुंदी, नका डोळे धुरे भरून राहू. संपत्तीची धुंदी. संपत्ती वाईट नाही. दुसरा पुरुषार्थ आहे. 4 पुरुषार्थामध्ये धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. प्रपंचामध्ये अर्थाला अतिशय महत्व आहे. ज्याच्या जीवनात अर्थ नाही त्याच्या जीवनात अर्थच नाही. अर्थ त्याच्या जीवनात आहे ज्याच्या जीवनात अर्थ आहे. पैसा वाळ्यानी बकरी मरे बधे गामे जाणी, गरीब की छोकरी मरे कोई ये न जाणी. श्रीमंताची शेळी मेली तरी अख्खं गाव वाड्यात जमा होतं. का हो कशी काय शेळी मेली हो? आम्ही पहिल्या पानावर वाचलं पेपरला, वाईट झालं. आता पहिल्या पानावर आलं शेळी मेल्याचं. का? श्रीमंताची आहे. गरीबाची एकुलती एक मुलगी झोपडपट्टीत मेली तरी तिथे अश्रू पुसायला कोणी जात नाही. एवढा फरक पैशाने पडतो. माणसाची नाव बदलवतो पैसा. पैसा तेरे 3 नाम, परशा, परशु, परशुराम. ज्याच्याजवळ पैसा नाही त्याला एकेरी भाषेत परशा म्हणतात. साधारण पैसेवाला की परशु म्हणतात. आणि गडगंज श्रीमंत झाला म्हणजे परशुराम पाटील माझ्या मुलाचं बारसं मारुती कार पाठवून देतो या जेवायला म्हणतात. ज्याच्याजवळ पैसा नाही तो परशा, साधारण पैसा आला की परशु, आणि गडगंज श्रीमंत झाला म्हणजे परशुराम. पैसा तेरे 3 नाम, परशा, परशु, परशुराम. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. म्हणजे धन वाईट नाही, वाईट आहे तो धनाचा मद. जयासी चढला धनमधू, तो उघड्या ढोळा होय अंधू, काणी नायके शब्द बोधू. धनमधू स्तब्धू सर्वदा, धन गर्वाच्या पुष्टी सख्खा बाप नाणी दृष्टी मातेसी म्हणे करंटी इतराच्या गोष्टी कायशा. म्हणून माऊली सांगतात या लागी शरीर सांडवा की जे, सकळ गुणांचे लोण उतरिजे. संपत्ती मधू सांडीजे कुरवंडी करुणी. संपत्ती सांडीजे नाही, संपत्ती मधू सांडीजे. म्हणजे संपत्तीचा मद याला धुंदी म्हणतात. संपत्तीची, तारुण्याची धुंदी आणि एक सत्तेची धुंदी. सत्ता वाईट नाही, सत्तेचा मद वाईट आहे. पद आणि मद हे शब्द जवळजवळचे आहे. पचा म करायला काही वेळ लागत नाही. फक्त पच्या डाव्या कोपऱ्याला एक शून्य लावलं की म होतो. जरा सूक्ष्म चिंतन करा. पद आणि मद, आणि त्या शून्याला अहंकार म्हटलेला आहे. जेव्हा पदाला अहंकार लागतो तेव्हा होतो त्याचं नाव मद आहे. म्हणजे पद वाईट नाही, पदाला आलेला अहंकार जो मद रूपात येतो तो वाईट आहे. पण सत्ता स्वीकारताना एकदा विचार करायचा आहे की मला भूत शब्द लागणार आहे, माझी शब्द लागणार आहे. जरी चांगला कारभार केला 5 वर्षे तरी तुम्हाला माझी लागणार. हिंदीमध्ये त्याला भूत म्हणतात, भूतपूर्व. तिथं भूत लागल्याशिवाय राहत नाही. म्हणून एक दिवस हे सोडावं लागणार आहे. एक थोडक्यात रामायणातला प्रसंग अगदी थोडक्यात सांगतो. रामचंद्र प्रभू वनवासातून येतात आणि सगळ्या अयोध्यावासी जनतेला आनंद झाला. त्यावेळेला प्रत्येकाला वाटायचं की रामचंद्राने आम्हाला भेटावं. रामचंद्र प्रभू अनेक रूपाचे झाले. अमित रूप भयऊ भगवाना. अनेक रूपाचे होऊन प्रत्येकाला वैयक्तिक भेटले. शेवटचा प्रसंग कैकई मातेजवळ आले तेव्हा कैकईनं खाली मान घातली, हनवटीला हात लावला प्रभूनी. माँ मेरी तरफ देखो माँ. रोने लग गई कैकई. बेटा राघव, मैंने आपको दर दर भटकाया है 14 साल जंगल में. ऐसी मत बोल माँ, अगर तू मुझे जंगल नहीं भेजती तो मुझे 8 बातों का पता नहीं लगता. पिता का प्यार कितना होता है. आई, आतापर्यंत मुलं मेली तरी वडील प्राण दिल्याची उदाहरणं नाही. मी मेलो नव्हतो आई, वनवासात गेलो होतो. 14 वर्षांनी येणार होतो तरी माझा बाप दशरथ
6 दिवसात माझ्याकरिता मेला. एवढं प्रेम पित्याचं पुत्रावर असू शकतं आई, हे जगाला तुझ्यामुळे कळलं. अशा 8 गोष्टी आहे. तात स्नेहो भरत महिमा पौरुषम वायु शोणो सख्यम चापी प्रौगनृपती कापी सौमित्री भक्ते सीता सत्वम निज भुजबलम वैरिनाम वैरिभाव येत सर्व तव चरणयो मातृरेसे प्रसाद. पुढे कई रडून सांगते, बेटा राघव, जब से तू गया ना तो भरत ने संबंध तोड़ दिया है. भरत मुझे मां नहीं कहता. अगर भरत मुझे मां नहीं कहता तो मेरे जीने में क्या अर्थ है. मैं अभी बुलाता हूं मां भरत को. भरत हाक मार ली, जवळ आले. क्या भैया, हम रघुवंशी है. हाँ भैया. वचन तो संभालना पड़ेगा. हाँ भैया. पण वचन द्यायच्या आधी भरत रडू लागले. मैं समझ गया हूं भैया, किस लिए वचन मांगते हो. अभिनय हो तो क्षमा करे भैया. मेरे भैया रामचंद्र जी को दर दर भटकाने वाली को मैं मां नहीं कहूंगा भैया, मर जाऊंगा तो भी. आणि भरत निघून जाता. देख देख राघव, देख संबंध तोड़ दिया है. ठीक है माँ, वो आपको माँ नहीं मानता तो मुझे बेटा मान ले, मैं आपसे माँ कहते जाऊंगा. आणि सगळ्या कारुणिक प्रसंग कौसल्या माई जवळ येतात. प्रश्न मागे प्रश्न कौसल्या माई विचारते, राघव क्या माँ, कितने दिन में रावण मारा, लाए सीता को छुड़ाए राम जी. माता कौशल्या पूछने लागे, कहो लंका की बात राम जी, कितने दिन में रावण मारा, लाए सीता को छुड़ाए राम जी. घर आए लक्ष्मण रामपुरी मो आनंद भयो भगवान. राम प्रभूच्या पाठीहून लक्ष्मणजीच्या छातीहून हात फिरवते आहे कौसल्या माई. आणि मग शेवटचा प्रसंग, आपल्या तिन्ही भावांना बसवलं भरतजीनं, रामचंद्रजीनं, भरताला, शत्रुघ्नजीला आणि लक्ष्मणजीला. कमंडलू हातात घेतला आणि त्यांच्या डोक्यावर पाणी ओतून स्वतः आंघोळी घालू लागले. 14 वर्षानंतर भरतजी रडतात, लक्ष्मण रडतात, शत्रुघ्न रडतात. दादा आम्हाला सेवा करू द्या, तुम्ही आमचे मोठे भाऊ आहे. नाही, तुम्हाला सेवा करता येणार नाही माझी. कारण भरता, मी अयोध्येचा राजा व्हावा असं वाटतं ना रे तुम्हाला. भरत रडू लागले. दादा याच्याकरता 14 वर्षे नंदीग्रामात होतो मी, की माझा भाऊ राजा व्हावा आणि एकदा या डोळ्यानं बघावं. मी हनुमानजीला सांगितलं होतं, हनुमानजी माझा भाऊ आणि वहिनी जेव्हा 14 वर्षाने येतील आणि त्या सिंहासनावर बसतील, माझी आई कौसल्या आरती ओवाळल, ते स्वरूप एकदा या डोळ्यानं पाहिल आणि दोन्ही बोबुळे काढून बक्षीस देईल तुम्हाला. तुमच्या करता 14 वर्षे मी नंदीग्रामात होतो दादा, तुम्ही राजा व्हावा एवढ्यासाठी. मग मी राजा व्हावा असं वाटतं ना. हो ना दादा. मग राजा हा सेवा करण्यासाठी असतो, सेवा घेण्यासाठी नसतो. मी अयोध्येचा राजा आहे आणि तुम्ही प्रजाजन आहात. आजपासून माझा सेवेचा प्रारंभ आहे. म्हणून तिघाही भावाला आंघोळी घातल्या आणि स्वतःची आंघोळ स्वतः रामचंद्र प्रभूंनी केली. आणि म्हणून अजूनही राम राज्य शब्द आला की सर्वांच्या डोळ्यापुढे चित्र उभं राहतं. प्रजेच्या दुःखाने दुःखी होणारा राजा रामचंद्र. वनवासात जाता तेव्हा लक्ष्मणजीला प्रतिबंध केला. लखन मै बन जाए तु मिले साथा, हो जाए सब अवध अनाथा, जासु प्रजा वस दुखारी, सो नृप अवस नरक अधिकारी. अरे ज्याची प्रजा दुःखी असते त्या राजाला नरकात जावं लागतं. म्हणून सत्ता वाईट नाही. ज्या जनता जनार्दनाने तुम्हाला त्या ठिकाणी पाठवलेला आहे ती जनता जनार्दनाची सेवा करण्यासाठीच. आणि म्हणून एक दिवस आपणाला ही सोडावी लागणार आहे अशी कल्पना करून नव्हे, असं निश्चित मत मांडून ती सत्ता स्वीकारायची आहे. नका डोळे धुरे भरून राहू, सत्तेचा धूर, संपत्तीचा धूर आणि तारुण्याचा धूर, इहलोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहू. का? याचं कारण ही सर्व एक दिवस सोडावं लागणार आहे. तुमची इच्छा नसली जरी तरी हे सगळे इथे राहणार आहे. आणि एक लक्षात ठेवा, इतकं क्षणिक आहे, इतकं क्षणभंगूर आहे. माऊली सांगतात, मासी पाख पाखडी तव हे सरे. मासीला पंख फडफड करायला वेळ लागतो पण मरायला वेळ लागत नाही. कधी मरेल याची गॅरंटी नाही. आज आहे, उद्या आपण एकमेकाला भेटू ही शाश्वती नाही. क्या भरोसा, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती नहीं ओ किसी का.
क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का। साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती नहीं हो किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का। सांस रुक जाएगी चलते चलते चलते, सांस रुक जाएगी चलते चलते, क्षमा बुझ जाएगी चलते चलते चलते, क्षमा बुझ जाएगी चलते चलते दम निकल जाएगा, दम निकल जाएगा रोशनी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का। साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती नहीं हो किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का। क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं हो किसी का, क्षमा बुझ जाएगी जलते जलते, सांस निकल जाएगा चलते चलते, दम निकल जाएगा रोशनी का, नाशिवंत देह जाणार नाशिवंत देह जाणार सकळ। आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान। ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम। ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम। क्षणक्षणाहाची करावा विचार तरावया पार भव सिंधुना, सिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान, संत समागमी धरुणी आवडी करावी तातडी, परमार्थी तुका म्हणी ह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरुणी राहो, विठ्ठल जय जय हे विठ्ठल जय जय विठ्ठल, हे विठ्ठल जय जय विठ्ठल, जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल।